बोललो की मग त्यांना विचारतो की बाबा त्यांना हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. आपण याच्यावरती बोलतोय, लाईफ इन्शुरन्स नाही. तर नाव यू स्टार्ट. येस, हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे असं आपण गृहीत धरलं आणि स्टार्ट केलं कॉन्व्हर्सेशन. नॉर्मली मी विचारतो की तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आपला असायला पाहिजे का नसायला पाहिजे. म्हणजे सुरुवातच डायरेक्ट. एक्झॅक्टली. आता नॉर्मली पटकन कोणी हेल्थ इन्शुरन्स पण असं हे होत नाही. आता अवेअरनेस कोरोनानंतर खूप वाढलाय. त्यामुळे आता समोरून कॉल्स येतात आणि लोक चौकशी करतात. अदरवाईज असं होत नव्हतं. हेल्थ इन्शुरन्सला पण नाही म्हणायचे पटकन लोक. पण एखादा माणूस नाही म्हणाला तर मग आपण त्याला समजावून सांगतो की बाबा तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण मग तुझ्याकडे असं बॅटरी बॅकअप आपण जसं ठेवतो आता घरात, से फॉर एक्झाम्पल रोजच्याच जगण्यातले आपण उदाहरण घेऊ. घरात किंवा ऑफिसमध्ये आपण जेव्हा इन्व्हर्टर लावतो तेव्हा आपण काय विचार करतो की एका रूम मध्ये फॅन आणि ट्यूब नाही. मी काय सांगतो, नाही तिन्ही रूम मधले मिनिमम फॅन आणि ट्यूब पण चालले पाहिजे. तो विचारतो तुला 1 तास पाहिजे का 3 तास. म्हणतो नाही मॅक्झिमम 3 तास राहिले तर उत्तम. सो आपण त्यावेळेला असा विचार करतो का की कॉस्ट किती आहे त्याची. मी विचार करतो नाही मला 3 तास चालला पाहिजे फॅन, 3 तास ट्यूब चालली पाहिजे. घरातले जेवढे मेंबर आहेत तिन्ही रूम्स मध्ये बसलेले असतील तर ते कम्फर्टेबल राहिले पाहिजे. सो नाईस. सो दॅट इज सेम. हेल्थ इन्शुरन्स. तो काय तुमचा बॅकअप आहे ओके. किंवा जनरेटर आहे. लाईट गेले तर फॅमिली किती वेळ हे करू शकते. बरोबर. तर मग तसा टॉपिक ओपन होतो आणि मग वेगवेगळं हे होतं की बाबा तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जर त्यांच्याकडे असले तरी देन हाऊ यू, बिकॉज ते कसं आहे आणि काय आहे त्या हिशोबाने येस ते आपण चेक करून हे करतो. आता फॉर एक्झाम्पल वेदर इट इज ॲड्युकेट, बरोबर आहे, पूर्ण आहे का, आणि त्यांनाच विचारून तो शहानिशा करतो. राईट. आणि तू जसं आता म्हणलास, आता आपण जसं मुलुंडमध्ये आहोत तर मुलुंड मधला क्लायंट आहे तर मी तुला विचारतो बाबा इथे जर तुला असं वाटलं दुर्दैवाने मला काही मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागली, छान, खूप छान, तर तू कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाशील. मस्त. कारण त्याच्यानी त्यांची मेडिक्लेम, मित्रांनो बघा यावरून माहिती पडेल की तुम्ही सुद्धा हे ऑडियन्स म्हणजे जरूर नाही, ऑडियन्स तुमच्याच प्रत्येकांकडे आजच्या तारखेला हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक फॅमिलीमध्ये आहे. तर प्रत्येक फॅमिली मेंबरनी हे पाहावं. आता अभयने सांगितलं जसं की हे बोलले पण सगळेच तुम्हाला अप्रोच होत आहेत, नाही होत आहेत, तुमच्या ऍडवायझरने पूर्ण सांगितलंय, नाही सांगितलंय, देवाला माहिती, किंवा तुम्ही स्वतःहून घेतलंय. पण हे बघा त्यांनी सांगितलेली गोष्ट की तुम्ही राहताय मुलुंडमध्ये, तुम्ही राहताय ठाण्यामध्ये, तुम्ही राहताय दादरमध्ये, तुम्ही राहताय अंधेरीमध्ये, किंवा तुम्ही राहताय पुण्यामध्ये, करेक्ट, कोल्हापूरमध्ये, गोवामध्ये, कुठेही बघत असाल तिथे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जर फॅमिली मेंबरना जर आजारी पडले, बाय चान्स होऊ नये पण असं काही प्लस मायनस हॉस्पिटलायझेशन लागलं तर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला जाल. एक. दुसरी गोष्ट, तुमची ती मेडिक्लेम पॉलिसी तेवढी सफिशियंट राहील का, कारण त्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने तुम्ही जाणार. परफेक्ट. म्हणजे मी जर